नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं वेलकम आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. जे कोणी टी एक्झाम देणार आहे त्यांच्यासाठी आपण खास इथे क्वेश्चन पेपरचं अनालिसिस घेऊन आलेलो आहेत. तर यामध्ये 6वी ते 8वी यामध्ये सामाजिक शास्त्रे या पेपरचं आपण इथे अनालिसिस करणार आहोत. तर बघा, सामाजिक शास्त्रामध्ये कशा प्रकारे प्रश्न येऊन गेलेले आहेत तर त्याचं डिटेलमध्ये इथे पाहणार आहोत. त्या अगोदर आपण समजून घेऊया परीक्षेचा पॅटर्न कसा असतो. तर बघा, यामध्ये पहिला पेपर म्हणजे पहिले मराठी विषय आहे. तर मराठी विषयासाठी 1 ते 30 प्रश्न असतात आणि गुण असतात 30. तसंच इंग्रजी विषय आहे. इंग्रजी विषयासाठी 31 ते 60 प्रश्न असतात आणि त्याच्यासाठी देखील गुण असतात 30. तसंच बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र असतं, तर त्याच्यासाठी 61 ते 90 एवढे प्रश्न असतात आणि गुण असतात 30. तसंच सामाजिक शास्त्रे याच्यामध्ये प्रश्नांची संख्या पण जास्त आहे आणि गुण देखील जास्त आहेत. 91 ते 150 ही प्रश्नांची संख्या आहे आणि गुण आहेत एकूण 60. तर अशा प्रकारे हा पॅटर्न ठरलेला आहे. आणि एवढंच नाही तर जो म्हणजे पेपरचा पॅटर्न ठरलेला असतो त्यामध्ये समजा 7 नंबरला जर क्वेश्चन विचारलेला असेल एखादा म्हणजे उत्पत्तीवर विचारलेला असेल किंवा मराठीमध्ये जर एखादा व्यंजनावर प्रश्न विचारलेला असेल तर पुढच्या वर्षी देखील व्यंजनावरच तिथे प्रश्न विचारलेला जातो. म्हणजे एवढं त्याचा ढाचा ठरलेला आहे किंवा फिक्स असं ठरलेलं आहे. आणि त्या प्रकारे जर आपण मागच्या क्वेश्चन पेपरचं अनालिसिस केलं तर आपल्याला हे पेपर कठीण जाणार नाही. तर बघा, यामध्ये मराठीचा पेपर आहे. मराठीचे प्रश्न आहेत. तर पहिला प्रश्न आहे, शिखांच्या ग्रंथसाहेब या ग्रंथात कोणत्या संतांची 61 कवने समाविष्ट आहेत? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन, संत नामदेव. तर बघा, संत नामदेव महाराज जे होते तर यांची 61 कवने शिखांच्या ग्रंथसाहेब या ग्रंथात आहेत. तसंच पंजाबमध्ये जाऊन देखील त्यांनी भागवत धर्माचा प्रसार केला होता. असे संत नामदेव होते. आपल्या संतांपैकी एक अतिशय महत्त्वाचं व्यक्तिमत्व हे होऊन गेलेलं आहे. तसंच दुसरा प्रश्न आहे, उत्कट भावना व्यक्त करताना ती दाखविणाऱ्या शब्दांच्या शेवटी कोणते विरामचिन्ह द्यावे? तर उत्कट भावना व्यक्त करताना ते वाक्य जिथे दाखवलं जातं तर तिथे उद्गार चिन्ह आपण दिलं जातं, म्हणजेच 2 नंबरचा पर्याय आपला करेक्ट आहे. तसंच तिसरा प्रश्न आहे, य य य हे गण असणारे वृत्त कोणते? तर अशा प्रकारे जे गण आहेत तर ते याचा वृत्त आहे भुजंग प्रयास, म्हणजेच 2 नंबरचा पर्याय आपलं करेक्ट आहे. नेक्स्ट प्रश्न पाहूया. हे प्रश्न आपण इथे का घेतोय तर पाठीमागचे क्वेश्चन पेपर पाहिल्याशिवाय आपल्याला पेपर पॅटर्न कळणार नाही आणि पेपर पॅटर्न जर कळला तर पेपर सोडवायला अतिशय सोपं जातं. म्हणून आपण इथे क्वेश्चन पेपरचं अनालिसिस करत आहोत. मग चौथा प्रश्न आहे, उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते तेव्हा कोणता अलंकार होतो? तर उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते तेव्हा अनन्वय अलंकार होतो, म्हणजे 4 नंबरचा क्वेश्चन बरोबर आहे. अनन्वय म्हणजे त्याच्यासारखं दुसरं कोणी नाही तर आहे ते उपमेय आणि उपमान एकच असतं. तर अशा प्रकारे हा अनन्वय अलंकार असतो, म्हणूनच 4 नंबरचा पर्याय आपला करेक्ट आहे. पुढचा प्रश्न पाहूया, विस्मय हा कोणत्या रसाचा स्थायी भाव आहे? तर विस्मय हा अद्भुत रसाचा स्थायी भाव आहे, म्हणजे फर्स्ट ऑप्शन आपलं करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, माती या नामाचे अचूक विशेषण कोणते? तर माती या नामाचे अचूक विशेषण आहे कसदार. बघा, विशेषण म्हणजे नामाच्या अगोदर त्याच्याबद्दल विशेष माहिती सांगणारा जो शब्द असतो त्याला आपण विशेषण म्हणतो. आणि माती या शब्दाच्या माती हे जे नाम आहे तर या नामाच्या अगोदर कसदार हे विशेषण त्याला लागू पडतं. बहारदार काय असतं? जमीन असते बहारदार किंवा पिकं बहारदार असतात. तर पडीक हे जमीन जो शब्द आहे, जमिनीच्या अगोदर पडीक जमीन, पडीक हा आपण विशेषण वापरू शकतो. मजेदार तर गप्पा गोष्टी मजेदार, म्हणजे असे वेगवेगळे जे विशेषण असतात ते वेगवेगळ्या नामाच्या अगोदर लागू होतात. आणि आपल्याला माती या नामाचं विचारल्यामुळे आपलं कसदार हे इथे कसं योग्य आहे. पुढचा प्रश्न पाहूया, मधु लाडू खात असे या वाक्यातील काळ ओळखा. तर मधु लाडू खात असे या शब्दामुळे हा रीतिकाळ आहे. तर मधु लाडू खात असे हा शब्द रीती भूतकाळातला आहे, म्हणजे फर्स्ट ऑप्शन आपलं इथे करेक्ट आहे. कारण भूतकाळात होऊन गेलेली ही गोष्ट आहे. खात असे, आता खात जाईल जर असं विचारलं तर ते रीती भविष्यकाळ होईल आणि खात राहते असं विचारलं तर ते रीती वर्तमान काळ होईल, म्हणून आपलं करेक्ट आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन. तसंच पुढचा प्रश्न पाहूया, पररूप संधीचे उदाहरण ओळखा. तर पररूप संधीचे उदाहरण आहे नुमजे. तर बघा, पररूप संधी न अधिक उमजे असं त्याचा विग्रह होतो, उमजे. आणि पहिलं इथं जे आहे पहिलं स्वराचं इथे काय झालेलं आहे? लोप झालेला आहे. तर म्हणून दुसरं स्वर आहे तसा राहिलेला आहे, म्हणून ही पररूप संधी आपण म्हणतो. तर बघा, नदीत, खिडकीत आणि नाहीसा हे वेगळे उदाहरणं आहेत, परंतु आपलं पररूप संधीचं उदाहरण नुमजे हा एकच आहे. पुढचा प्रश्न पाहूया, तत्पुरुष समासातील शब्द ओळखा. तर तत्पुरुष समासातील शब्द आहे गैरहजर आणि भवसागर, म्हणजे इथे 2 उत्तरं आलेले आहेत. तर आपल्या म्हणजे
परीक्षा परिषदेने देखील 2 ॲन्सर दिलेले आहेत, गैरहजर आणि भवसागर. म्हणून तत्पुरुष समासातील 2 ह्याच्यापैकी तुम्ही 2ला किंवा 3ला जरी ॲन्सरला टिक केलं तरी पण मार्क्स येणार तुम्हाला. तसंच पुढचा प्रश्न आहे, अनुराग या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर अनुराग म्हणजे काय? तर प्रेम, म्हणजेच फर्स्ट ऑप्शन आपलं करेक्ट आहे. क्रोध, संताप आणि राग हे तिन्ही शब्द एकमेकांशी कसे तर समानार्थाने वापरलेले आहेत. पुढचा प्रश्न पाहूया, विरुद्धार्थी शब्दाची अचूक नसलेली जोडी कोणती? तर बघा, अचूक म्हणजे काय? तर बरोबर, आणि बरोबर नसलेली जोडी कोणती आहे असा प्रश्न आहे. तर ह्याच्यातलं धरती, आकाश. तर बघा, हे धरती म्हणजे जमीन आणि आकाश म्हणजे स्काय. तर हे एकमेकांचे विरुद्धार्थी शब्द आहेत, म्हणजे ही जोडी बरोबर आहे. आपल्याला प्रश्न विचारलेला आहे अचूक नसलेली म्हणजे बरोबर नसलेली जोडी ओळखायची. होय, नाही हे देखील बरोबर आहे. अवघड, सोपे ही देखील एकमेकांचे विरुद्धार्थी शब्द आहेत. फक्त चुकीचं आहे आपलं 4 नंबरचा, सुलभ आणि सोपे. सुलभ आणि सोपे हे समानार्थी शब्द आहेत, विरुद्धार्थी शब्द नसल्यामुळे आपला 4 नंबरचा पर्याय इथे करेक्ट राहतो. पुढचा प्रश्न पाहूया, अचूक शब्द ओळखा. तर अचूक शब्द ओळखायचे आपल्याला आदरणीय, 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 आदरणीय. चारही पण आदरणीय उच्चारायला सारखी वाटतात, परंतु ग्रॅमॅटिकली पाहायला गेलं तर ह्याच्यामधलं आदरणीय अचूक शब्द आहे फर्स्ट ऑप्शनमधला. आदरणीय, नीला दुसरी वेलांटी इथे करेक्ट आहे. तसंच पुढचा प्रश्न पाहूया, दिलेली म्हण पूर्ण करा. ज्याची खावी पोळी त्याची डॅश डॅश. आता ज्याची पोळी खावी म्हणजे काय? ज्याचं एखाद्याचं जेवण करत असेल किंवा एखाद्याचं मीठ खावं तर त्याचंच आपण काय करणार आहेत? गुणगान गाणार आहोत. तर अशा प्रकारची ही म्हण आहे. तर ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी, म्हणजे 4 नंबरचा पर्याय आपला इथे कसा आहे? करेक्ट आहे. पुढचा प्रश्न पाहूया, सम्राट सिंह या नाटकाचे लेखक कोण? तर सम्राट सिंह या नाटकाचे लेखक आहे प्र के अत्रे, म्हणजेच थर्ड ऑप्शन आपलं इथे करेक्ट आहे. प्र के अत्रेबद्दलचे पुस्तकं किंवा प्र के अत्रेबद्दल त्यांनी जे लिहिलेलं आहे ग्रंथसाहित्य ते तुम्ही वाचून घ्या, म्हणजे जेणेकरून त्यांच्यावर खूपदा प्रश्न येतो. त्यामुळे आपल्याला त्यांच्याबद्दलचे पुस्तकांची नावं तरी ॲटलिस्ट माहिती पाहिजेत. तसंच पुढचा प्रश्न पाहूया, सांध्ये पर्वातील वैष्णवी या काव्यसंग्रहाचे कवी कोण? तर सांध्ये पर्वातील वैष्णवी या काव्यसंग्रहाचे कवी आहेत कवी ग्रेस, म्हणजेच फोर्थ ऑप्शन आपलं इथे करेक्ट आहे. तर बघा, जे कवी ते सुरेश भट झालं, विठ्ठल वाघ झालं, इंद्रजित भालेराव झालं. तर जेव्हा आपण हे क्वेश्चन पेपर पाहतो तेव्हा हे बाकीचे जे ऑप्शन आहेत त्या ऑप्शनवर तुम्ही अभ्यास करायचा, जेणेकरून जरी म्हणजे क्वेश्चन पेपरचं अनालिसिस करताना ह्या 4ही बाजूनी विचार करणं गरजेचं असतं. कारण कधी कधी राहिलेले जे ऑप्शन 4 असतात त्या ऑप्शनवर पण प्रश्न फ्रेम झालेला असतो, म्हणून आपण त्या बाकीच्या प्रश्नांचं पण अभ्यास इथे अशा प्रकारे करू शकतो. तसंच पुढचा प्रश्न पाहूया, संबोधनयुक्त शब्दरूप ओळखा. तर संबोधनयुक्त शब्द रूप आहे देवतांनो. संबोधन म्हणजे काय? तर हाक मारणे, एखाद्याला संबोधून हाक मारणे. तर इथे देवी हा साधा शब्द झाला, पण देवतांनो, तांनो हे जे प्रत्यय लागलेला आहे तांनो, याच्यावरून आपण त्यांना हाक मारतो असं इथे कळतं. त्यामुळे आपण संबोधनयुक्त शब्द कोणता असं विचारलंय, तर त्यामुळे सेकंड पर्याय आपला इथे करेक्ट आहे. पुढचा प्रश्न पाहूया, पंतप्रधान म्हणाले की युवकांनी उद्यमशील बनावे, वाक्प्रचार ओळखा. तर पंतप्रधानांनी काय म्हटलंय? युवकांनी म्हणजे तरुणांनी काय? उद्यमशील बनायचे. आणि हे वाक्य कसं आहे? तर हे वाक्य आहे मिश्र वाक्य. आता इथे 4 ऑप्शन आहेत बाकीचे, केवळ वाक्य, संयुक्त वाक्य, वाक्य रूपांतर आणि मिश्र वाक्य. तर केवळ वाक्य, संयुक्त वाक्य आणि वाक्य रूपांतर ह्या जे ऑप्शन आहेत यांच्या ऑप्शनचा पुन्हा तुम्ही अभ्यास केला पाहिजे, जेणेकरून अभ्यास केला तर तुम्हाला ह्याच्यावर जर आज मिश्र वाक्यावर प्रश्न आला आहे, उद्या संयुक्त वाक्यावर येऊ शकतो किंवा केवळ वाक्यावर येऊ शकतो, म्हणून हे बाजूचं पण तुम्ही अभ्यास करायला पाहिजे. खूप सारा फापड पसारा करण्यापेक्षा जे ऑप्शन आहेत किंवा जे प्रश्न आहेत त्याच्यावर जर तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास केला तर तुमची परीक्षा नक्कीच क्रॅक होणार. पुढचा प्रश्न पाहूया, भरधाव या शब्दातील उपसर्ग ओळखा. भरधाव, उपसर्ग विचारले. उपसर्ग आणि प्रत्यय हे 2 जे प्रकार आहेत, उपसर्ग सुरुवातीला लागतं आणि प्रत्यय हे शब्दाच्या पाठून लागत असतं. आता उपसर्ग इथे बघा, धाव, व, भ आणि भर. तर ह्याच्यातलं उपसर्ग आहे 4 नंबरचा पर्याय भर, कारण धाव हा शब्द आहे आणि धावला भर हा उपसर्ग लागलेला आहे, म्हणून भर हे आपलं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, आई वडील यांना पत्र लिहिताना कोणता अचूक मायना लिहावा? तर आई वडिलांना पत्र लिहिताना काय लिहावं लागतं? तीर्थस्वरूप लिहून चालतं का? तर नाही. तीर्थरूप, तीर्थस्वरूप, तीर्थरूप, म्हणजे 4 ऑप्शनमध्ये 2च शब्द दिलेले आहेत, तीर्थस्वरूप आणि तीर्थरूप. परंतु ह्याच्यातलं योग्य कोणतं आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. तर ते आहे तीर्थरूप आणि तीला दुसरी वेलांटी असणारं करेक्ट आहे. इथे तीर्थरूप हे देखील आहे, परंतु तिथे पहिली वेलांटी आहे आणि ते तीर्थरूपला दुसरी वेलांटी आहे, म्हणून तीर्थरूप हा जो शब्द आहे दुसऱ्या वेलांटीचा तो आपला इथे बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, मराठी वर्णमालेतील आहा यांना काय म्हणतात? तर आणि आहा यांना स्वरादी म्हणतात, म्हणजेच सेकंड ऑप्शन आपलं इथे करेक्ट आहे. बाराखडी, व्यंजन शब्द हे तर आपल्याला माहीतच आहे, पण स्वरादी आणि आहा या दोघांना स्वरादी असं म्हटलं जातं.
नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. भास्कर या शब्दातील योग्य व अचूक लघु गुरुक्रम ओळखा. तर बघा भास्कर भ जे आहे, तर बघा ह्याचं करेक्ट आन्सर अगोदर समजून घ्या. करेक्ट आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन. तर लघु आणि गुरु, तर लघु काय असतं आणि गुरु काय असतं, तर दीर्घ उच्चार जिथं असतो, दीर्घ उच्चार जिथं असतो त्याला आपण गुरु म्हणतो. आणि साधा उच्चार जिथं असतो म्हणजे त्याला काना मात्रा वेलांटी काही लागलेलं नाही. तर बघा भास्कर हा साधा उच्चार आहे, तर त्याला आपण काय म्हणतो, तर लघु म्हणतो. म्हणजे हे गुरुचं आणि हे लघुचं चिन्ह आहे. तर अशा प्रकारे पहिलं ऑप्शन आपल्या इथे करेक्ट आहे. तसंच पुढचा प्रश्न पहा आता. मराठीचे एकूण किती प्रश्न आहेत? 30 प्रश्न आहेत. आणि मी सांगितल्याप्रमाणे त्याच्यामध्ये एक पॅसेजचा पण संबंध असतो. पॅसेजवर कधी कधी 2-3 कधी कधी 5 पण प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर 22 ते 24 म्हणजे इथं आपल्याला 2 ते 3 प्रश्न विचारलेले आहेत. तर बघा 22 नंबरचा जो प्रश्न आहे, दत्ताला अनेक गुरु भेटण्याचे कारण कोणते? पॅसेज सोडवताना काय करायचं, वेळेअभावी आपण अगोदर पटकन प्रश्न वाचून घ्यायचे. दत्ताला अनेक गुरु भेटण्याचे कारण कोणते? आणि पुढचा प्रश्न काय, गोवेकरांना पोर्तुगीजाकडून कोणता वारसा प्राप्त झाला? तसंच इटालियनांचा राष्ट्रीय मंत्र कोणता? तर बघा आपले प्रश्न आहेत 22 ते 24 म्हणजे एकूण 3 प्रश्न आहेत आणि आपण तिन्ही प्रश्न वाचून घेतलेले आहेत. मग आता काय करणार आपण, मग आपण पहिला प्रश्न वाचलाय, दत्ताला अनेक गुरु भेटण्याचे कारण कोणते? दुसरा विचारलाय, गोवेकरांना पोर्तुगीजाकडून कोणता वारसा प्राप्त झाला? तर आता फास्ट रीडिंग करायची, कशाची? पॅसेजची. तर बघा दत्ताला अनेक गुरु होते, पहिल्याच सेंटेन्समध्ये दत्ताला अनेक गुरु भेटण्याचे कारण या प्रश्नाचं उत्तर आपल्याला भेटू शकतं. तर बघा दत्ताला अनेक गुरु होते याचा अर्थ असा की माणसाला शिकायचं असेल तर त्याला सर्वत्र गुरु आणि शिक्षक भेटत असतात. जिज्ञासूला पर्वतातून प्रवचन आणि निर्झरातून संगीत ऐकायला मिळतं असं पंडित नेहरूंनी सांगितलं आहे. परदेशी असताना असे अनेक मनी हाती लागले. या विश्वाच्या वाटेवरून तुम्ही एकदाच वाटचाल करणार आहात. करता येईल तितक्या लोकांना तुम्ही आनंदी करा, अशा आशयाची एक इंग्रजी कविता आहे. इटालियन माणूस तिथे शब्दशः पालन करीत आहे. स्वतः आनंदी राहून इतरांना आनंदी करण्याचा तो प्रयत्न करतो. सुखद जीवन, ला दोल्चे व्हिता हा त्यांचा एक राष्ट्रीय मंत्रच झाला आहे. गोव्यात वा वृत्तीला सुशेगात म्हणतात. पोर्तुगीजांच्या दीर्घ सहवासामुळे गोवेकरांना मिळालेले तो वारसा असावा. आता बघा दत्ताला अनेक गुरु भेटण्याचे कारण कोणते होते? शिकण्याची आवड होती, आनंदी वृत्ती होती, प्रवचनाची आवड होती आणि संगीताची आवड होती. तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन. त्यांना काय होती? शिकण्याची आवड होती. बघा हे पहिल्याच ओळीतून आपल्याला शिकण्याची आवड होती हे कळून जातं. दत्ताला अनेक गुरु होते याचा अर्थ असा की माणसाला शिकायचं असेल तर यावरूनच आपल्याला त्यांना काय शिकण्याची आवड होती ह्या पर्यायावर आपण जातो. तसंच गोवेकरांना पोर्तुगीजाकडून कोणता वारसा प्राप्त झाला? लास्ट ओळीवर या तुम्ही. हा त्यांचा एक राष्ट्रीय मंत्रच झाला आहे. गोव्यात या वृत्तीला सुशेगात म्हणतात. तर बघा पोर्तुगीजांच्या दीर्घ सहवासामुळे गोवेकरांना मिळाला तो वारसा असावा. आणि काय प्रश्न विचारला आपल्याला? गोवेकरांना पोर्तुगीजाकडून कोणता वारसा प्राप्त झाला? म्हणजेच आपलं उत्तर काय? सुशेगात. आणि हे ऑप्शनमध्ये पण आहे 3 नंबरचा ऑप्शन आपल्या इथे करेक्ट आहे. बघा अगोदर प्रश्न वाचल्यामुळे किती फास्ट आपण उत्तरांपर्यंत पोहोचतो. तसंच पुढचा प्रश्न आहे, इटालियनांचा राष्ट्रीय मंत्र कोणता होता? तर इथं इटालियनांचा राष्ट्रीय मंत्र पण दिलेला आहे. बघा तुम्हाला ऑप्शनमध्ये दाखवते, पॅसेजमध्ये दाखवते, ला दोल्चे व्हिता. ला दोल्चे व्हिता हा त्यांचा एक राष्ट्रीय मंत्रच आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे डायरेक्टली आपल्याला उत्तरापर्यंत आपण इथे पोहोचलो. ला दोल्चे व्हिता म्हणजे 4 नंबरचा पर्याय आपला करेक्ट आहे. अगदी फास्ट आणि अगदी सोप्या पद्धतीनं अगोदर जर तुम्ही प्रश्न वाचले आणि नंतर पॅरेग्राफ वाचला तर तुम्हाला लगेच प्रश्नांची उत्तरं कळतील. म्हणून अगोदर प्रश्न वाचत चला. पुढचा प्रश्न पाहूया. तर बघा पुढचा प्रश्न आहे, वाऱ्यावर सोडणे या अर्थाचा वाक्यप्रचार ओळखा किंवा कोणता? वाऱ्यावर सोडणे म्हणजे काय? तर वाऱ्यावर सोडणे म्हणजे त्याग करणे एखाद्या गोष्टीचा किंवा ओवाळून टाकणे. म्हणजे बघा फडशा पाडणे आहे का? नाही. आणि वारा वाहणे हे देखील नाही. परंतु इथे 2 उत्तरं निघतात, त्याग करणे आणि ओवाळून टाकणे. हे दोन्ही पण उत्तरं याची असायला पाहिजेत आणि कदाचित त्याचे दोन्ही पण उत्तरं दिलेली असणार आहेत. वाऱ्यावर सोडणे म्हणजे एखाद्याचा त्याग करून टाकणे किंवा ओवाळून टाकणे, हे दोन्ही पण त्याचे उत्तर बरोबर आहेत. तसंच पुढचा प्रश्न पाहूया, लेखन नियमानुसार अचूक शब्द कोणता? आता पृथक्करण हा जर शब्द तुम्ही पाहिलेला असेल पुस्तक वाचताना कधी, तर पृथक्करण इथे वेगवेगळ्या प्रकारे दिलेला आहे आणि करेक्ट शब्द आहे फर्स्ट ऑप्शनमधला पृथक्करण हा जो शब्द आहे तर तो अचूक शब्द आहे. शुद्ध लेखनावर पण 2-3 ते प्रश्न येऊन जातात या 30 प्रश्नापैकी. त्यामुळे शुद्ध लेखन पण तुमचं कसं असलं पाहिजे?
करेक्ट असलं पाहिजे किंवा तुम्ही भरपूर वाचन केलेलं असेल तर अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला अगदी सोपे जातात. बघा पुढचा प्रश्न आहे, सला ते सलाना ते हे विभक्ती प्रत्यय कोणत्या विभक्तीत आहेत? तर बघा हे जे सला ते सलाना ते हे विभक्ती प्रत्यय आहे ते द्वितीय आणि चतुर्थी म्हणजेच 3 नंबरचा पर्याय आपला करेक्ट आहे. कारण द्वितीय विभक्तीचा जर अभ्यास केला तर द्वितीय आणि चतुर्थीची विभक्ती प्रत्यय सला ते सलाना ते दोघांचे सारखेच विभक्ती प्रत्यय असल्याने आपला 3 नंबरचा पर्याय ते करेक्ट आहे. पुढचा प्रश्न पाहूया, वचनानुसार अचूक नसलेली शब्द जोडी ओळखा. अचूक नसलेली, अचूक म्हणजे काय तर बरोबर नसलेली ओळखाची. हे कधी कधी खूप गोंधळ घालणारा प्रश्न ठरतो. अचूक नसलेली म्हणजे आपण कधी कधी चुकीचं करून येतो तिथे आणि नंतर पेपर सुटल्याच्या नंतर लक्षात येतं की अरे आपलं वाचण्यात मिस्टेक झाली आणि प्रश्न चुकून गेला. तर हे अचूक म्हणजे तिथे अगोदर बरोबर हा शब्द लिहून घेत चला. बरोबर हा शब्द जर लिहिला तर तुमचा हा प्रश्न चुकणार नाही. अचूक नसलेली ओळखायची आपल्याला, तर याचं करेक्ट आन्सर आहे 3 नंबरचा पर्याय भाषण. भाषण तर बघा भाषा आणि भाषा, भाषा एक वचनामध्ये पण भाषाच म्हणतात आणि अनेक वचनामध्ये पण भाषाच म्हणतात. तसंच सभा एक वचनामध्ये पण सभाच म्हणतात आणि अनेक वचनामध्ये पण सभाच म्हणतात. आज्ञा, आज्ञाला पण एक वचनामध्ये पण आज्ञाच म्हणतात आणि अनेक वचनामध्ये पण आज्ञाच म्हणतात. फक्त भाषण जो शब्द आहे त्याला भाषण भाषण असं येत नाही. तर भाषण एक वचनामध्ये भाषण म्हणतात आणि अनेक वचनामध्ये काय म्हणतात? भाषणे. ओके. तर पुढचा प्रश्न पाहूया, क्रियापदाचे रूप नेहमी तृतीय पुरुषी, नपुसकलिंगी, एकवचनी व स्वतंत्र असणारा प्रयोग कोणता? तर अर्थातच याचा प्रयोग आहे भाव्य प्रयोग. तर भाव्य प्रयोगाची लक्षणं किंवा भाव्य प्रयोगाची गुण काय ते सांगितलेले आहेत. क्रियापदाचे रूप नेहमी कसं असतं? तृतीय पुरुषी एकवचनी असतं, नपुसकलिंगी असतं, तसंच स्वतंत्र असणारा हा प्रयोग आहे तो म्हणजे भाव्य प्रयोग. म्हणजेच 3 नंबरचा पर्याय आपला इथे करेक्ट आहे. पुढचा प्रश्न आहे, सुंदरामनामध्ये भरली ही राम जोशी यांची रचना कोणत्या प्रकारातील आहे? सुंदरामनामध्ये भरली जरा नाही ठरली ही जी लावणी आहे किंवा मी डायरेक्टली उत्तरच सांगितलं तर ही काय आहे? लावणी आहे. तर पोवाडा माहिती आहे, पोवाडा काय असतं? एखाद्याचं गुणगान गायलेलं असतं, त्याच्यामध्ये त्याचं सगळं वर्णन राजे महाराजांचं जे गुणगान गायलेले असतात त्याच्यामध्ये आपण पोवाडा असतो. आणि अभंग हे काय तर संतांनी लिहिलेले जे असतात अभंग, त्याला आपण अभंग म्हणतो, संतवाणी. तर हे वेगवेगळे प्रकार आहेत आणि सुंदरामनामध्ये भरली ही राम जोशी यांची रचना आहे आणि ती आहे लावणीचा प्रकार. तर बघा मित्रांनो, TET देणाऱ्यांसाठी इथे आपण मराठीचे क्वेश्चन घेऊन आलेलो आहेत आणि कशाप्रकारे आपण याचं अनालिसिस केलं तर अगदी थोडक्यात अनालिसिस केलं आहे. जर तुम्हाला हवं असेल डीपमध्ये अनालिसिस पाहिजे तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. आणि अशाच प्रकारचे TETचे अनालिसिसचे पेपर अनालिसिसचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तसंच तुमच्या मित्रांना शेअर करा जेणेकरून त्यांना देखील फायदा होईल. आणि TETचे जर मागचे क्वेश्चन पेपर पाहिजे असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तसं सांगू शकता. एक गोष्ट लक्षात ठेवा, व्हिडिओ पाहताना शेवटपर्यंत पाहा. चला, थँक्यू व्हेरी मच.